नमस्कार. श्रद्धा सबुरी चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे. ही गोष्ट आहे एका खेड्यातली. एका खेड्यामध्ये एक पती पत्नी त्यांच्या लहान मुलासोबत एका झोपड्यामध्ये राहत असतात. तो मुलगा एक दिवस आंबा खातो आणि आंबा खाऊन त्याची कोय समोरच्या अंगणामध्ये फेकून देतो आणि जिथं ती कोय पडलेली असते त्या खड्ड्यामध्ये तो मुलगा रोज हात धुवत असतो. आता तिथे रोज पाणी पडल्यामुळे ती कोय तिथे मातीमध्ये रुजते आणि हळूहळू त्याला कोंब येतो. कोंब आल्यानंतर त्याला छोटी छोटी पानं येतात आणि मग त्याचं छोटंसं रोप तयार होतं. हळूहळू ते रोप झुडपामध्ये बदलतं. ते झुडूप आता त्या खड्ड्याच्या बाहेर डुलू लागतं. तो मुलगा बघतो, त्याला खूप आनंद होतो. मग तो मुलगा नित्यनियमाने त्या झाडाला पाणी देतो, त्याची राखण करतो. काही वर्षांनी ते झाड मोठं होतं. जसजसं झाड वाढत जातं तसतसं इकडे मुलाचीही वाढ होत जाते. आता मुलगाही मोठा होतो आणि काही दिवसांनी त्याच्या आईवडिलांचा अल्पशा आजारानं मृत्यू होतो. ते दुःख त्याला सहन होत नाही. तो खूप रडतो आणि तो सगळं दुःख आपलं झाडाला सांगतो. तो रोज त्या झाडाशी बोलत असायचा. प्रत्येक गोष्ट त्या झाडाला शेअर करत असायचा. काही दिवसांनी त्या मुलाचं लग्न होतं. झाडाला फळं येतात. ती विकून त्याचा संसार सुरळीतपणे चाललेला असतो. एक दिवस त्याची झोपडी जुनी झाल्यामुळे मोडकळीस येते. तेव्हा तो विचारात पडतो आणि नेहमीप्रमाणे झाडाला आपलं दुःख सांगतो. तेव्हा झाड म्हणतं की तू अजिबात काळजी करू नकोस. माझ्या फांद्या तोड आणि तुझी झोपडी ठीक करून घे. तो झोपडी बांधून घेतो आणि सुखाने जगू लागतो. एक वर्षी खूप पाऊस येतो आणि गावामध्ये पूर येतो. तो खूप चिंताग्रस्त होतो आणि पुन्हा नेहमीप्रमाणे झाडाकडे जाऊन आपली व्यथा सांगतो. झाड म्हणतं, तुझे सर्व सामान पोत्यामध्ये बांधून माझ्या एका फांदीला बांधून ठेव आणि तुम्ही दोघे जण शेंड्यावर जाऊन बसा. जसा पूर कमी होईल तसं खाली या. तुमचं सामान घेऊन तुम्ही तुमच्या संसाराला सुरुवात करा. हे ऐकून त्या मुलाला खूप आनंद होतो. तो म्हणतो, झाड आपल्याला दरवेळी मदत करतं आणि मग तो त्याप्रमाणे करतो. जसा पूर कमी होतो मग तो सामान काढतो आणि पुन्हा आपल्या झोपडीमध्ये सामान आणून आपल्या संसाराला सुरुवात करतो. आता त्याच्या संसाराची गाडी पुन्हा रुळावर आलेली असते. पावसाळा संपतो आणि उन्हाळा ऋतूला सुरुवात होते. हळूहळू उष्मांक वाढत जातो. उष्णतेने हाहाकार उडतो. तेव्हा पुन्हा एकदा व्यथा सांगायला तो मुलगा झाडाकडे जातो. झाड त्याला म्हणतं, तू काही घाबरू नकोस. माझ्या सावलीत तुला आश्रय देईन. माझ्या झाडाखाली तुझी झोपडी बांध आणि हे उन्हाळ्याचे 4 महिने तू माझ्या झाडाखालीच राहा, म्हणजे तुला उष्मांकाचा त्रास होणार नाही. मुलगा तसंच करतो. तो झाडाखाली झोपडी बांधतो आणि सावलीमध्ये छान गारव्यामध्ये त्याचे 4 महिने निघून जातात. हळूहळू दिवस जात असतात. त्याच्या घरात आनंदाची बातमी येते. त्याला मुलगा होतो आणि तो झाडाला ही गोष्ट शेअर करतो. प्रत्येक गोष्ट तो झाडाला नेहमीप्रमाणे सांगत असतो. एक दिवस तो आजारी पडतो आणि डॉक्टरांना दाखवायला जातो. डॉक्टर त्याला ऑपरेशनचा सल्ला देतात. त्याला पुन्हा काळजी वाटते. तो म्हणतो, इतका पैसा आणायचा कुठून? तो पुन्हा झाडाकडे जातो आणि आपली व्यथा मांडतो. झाड त्याला म्हणतं, अरे मग यात एवढं काय? मी आहे ना, तू काहीच काळजी करू नकोस. एक काम कर, माझ्या काही फांद्या तोड, त्यांची मोळी बांधून घे आणि ती विक आणि त्यातून आलेल्या पैशातून तुझं ऑपरेशन करून घे. मुलाला आनंद होतो. तो तसंच करतो. त्यातून पैसे येतात आणि त्याचं ऑपरेशनही छान होतं. तो आता ठीकठाक होतो. इकडे त्याचा मुलगाही आता मोठा होत जातो. मुलगा मोठा होत जातो तसतसा हा म्हातारा होत जातो. तो थकतो, दमतो. त्याला आता त्याच्या वारसाची म्हणजे त्याच्या मुलाची काळजी वाटू लागते की आता माझं काही बरं वाईट झालं तर माझ्या बायकोचं आणि मुलाचं कसं होणार. तो शेवटचं एकदा झाडाकडे जातो आणि आपली चिंता त्याला सांगतो. झाड म्हणतं, तू काहीच काळजी करू नकोस. जसा मी तुझा सांभाळ केला ना तसाच अगदी तुझ्या पुढच्या पिढींचाही करेल. जोपर्यंत मी आहे तोपर्यंत तू अजिबात काळजी करू नकोस. आणि एक दिवस त्याचा मृत्यू होतो. तेव्हा त्याचा मुलगा त्या झाडाच्या फांद्या तोडून त्याची चिता रचतो आणि वडिलांना अग्नी देतो. अशा रीतीनं ते आंब्याचं झाड
त्याला सगळ्या बाबतीत त्याला मदत करतं. म्हणजे अगदी लहानपणापासून ते मरेपर्यंत ते झाड त्याला मदत करत असतं. म्हणजे त्या झाडाच्या सान्निध्यातच तो जगतो. काय केलं त्यांनी? उलट खाऊन कोय फेकलेली असते, फक्त त्याला पाणी घातलं आणि एवढ्याशा पाणी घातल्याचं त्यांनी इतकी मोठी परतफेड केली त्या झाडाने. बरं इतकंच नाही तर त्याला सोडून त्याच्या आणखी पुढच्या पिढींनाही त्याचा उपयोग होणार आहे. त्याने लहानपणी ते रोप वाचवलं, ते जगवलं, रुजवलं आणि ते रोप मोठं होऊ दिलं. त्याचं झाडात रूपांतर झाल्यावर त्या झाडाने मात्र त्या बदल्यामध्ये त्याला खूप 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 दिलं. प्रत्येक ऋतूमध्ये त्याला मदत केली. हिवाळा, उन्हाळा, पावसाळा प्रत्येक ऋतूत मदत केली. त्याचा ऑपरेशनचा खर्चही त्या झाडानेच उचलला. पाहिलंत ना, झाड किती मदतीला येतं. म्हणून आपण झाडे तोडू नयेत, झाडे जगवावीत. कशी वाटली गोष्ट तुम्हाला? आवडली असेल तर प्लीज लाईक, शेअर अँड सबस्क्राईब करा. थँक्स फॉर वॉचिंग.